नमस्कार. मी आरती दातार. अध्यात्म म्हणजे मनाची प्रसन्नता. तुकोबांच्या अभंगातील विचार म्हणजे मानवी जीवनातील नैतिक मूल्यांचं अधिष्ठान. मानवी जीवनातील प्रत्येक वळणावर उपयोगी पडेल असं वैचारिक धन तुकोबांच्या अभंगात आपल्याला बघायला मिळतं. हे वैचारिक धन हीच आपल्या दैनंदिन जीवनाची समर्थ सोबत आहे. तुकोबांचे विचार मनात साठवून नित्य आचरणात आणणं म्हणजे आध्यात्मिक होणं. तुकोबांनी कितीतरी अभंगात आपल्याला अंतःशुद्धीचं महत्त्व सांगितलं आहे. अंतःशुद्धी म्हणजे चित्ताची शुद्धी. मनाच्या सुखशांतीसाठी अंतःशुद्धीची नितांत गरज आहे. अंतःकरणातून स्वार्थ, अहंकार, राग, निद्रा, द्वेष, मत्सर यासारखे शत्रू गेल्याशिवाय चित्ताची शुद्धी कधी होत नाही. ज्याचं अंतरंग शुद्ध नाही त्याला काशी यात्रा, गंगा स्नानाचा काय उपयोग आहे? अंतरंग शुद्ध नसेल तर अंगाला वरून राख फसली तरी तिचा काहीच उपयोग होत नाही. काय काशी करिता गंगा, भीतरी चांगा नाही तो. आपल्या चित्तातून काम, क्रोध, मोह, माया, मदमत्सर यासारख्या षड्रिपू काढून टाकल्याशिवाय मन शांत, स्थिर आणि एकाग्र होत नाही. मन निर्मळ शांत करून बसलं की ते सुख अनुभवाला येतं. ते अनंत आणि अपार आहे. कारण अशा चित्तात भगवंतच वस्तीला येतो. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखापार अंतपार नाही. येऊनी अंतरी राहिल गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. तुकोबा स्वानुभवातून म्हणतात की दुःख, अशांती, अप्रसन्नता याचं मूळ आहे माणसाचं मन. मनाच्या पायावर दुःख, अशांती यांचा डोलारा उभा असतो. मनाच्या सतत काहीतरी प्रश्न, विचार, शंका येतच असतात. या सगळ्या गोष्टींचा लय व्हायला हवा. मनातले विचार थांबायला हवेत. मन मुरायला हवं. तुका म्हणे मन मुरे, तेथे विठ्ठल उरे. तुकोबांनी आपल्या अभंगात सामाजिक गुणदोषांवर भाष्य केले. लोकशिक्षकाच्या भूमिकेतून त्यांनी समाज मनाला डोळस भान दिलं. एका अज्ञानी माणसाचं चित्र त्यांनी एका अभंगात साकार केले. दुर्गुणांमुळे अवघा जन्म वाया गेला. ही चूक कोणाची? चूक स्वतःचीच आहे समजल्यावर तरी निदान वर्तमानात बदल करणं आपल्या हातात आहे. नुसता कोरडा पश्चात्ताप होऊन काही उपयोग नाही. उपरतीचं परिवर्तन प्रत्यक्ष कृतीत झालं तर जीवन सुसह्य होतं. तारुण्याच्या मध्ये न माने कोणासी, सदा मुसमुसी धुळी जैसा. आटोनी वेठोनी बांधला मुंडासा, फिरत असे म्हैसा जनामधी. हाती दीड पान, वरतीच मान, नाही तो सन्मान भली अंसी. श्वानाची ये परी, हिंडे दारोदार, पाहे नर नारी पापदृष्टी. तुका म्हणे ऐसा थोर या गयाळी, करीतो टवाळी जन्म गेला. तारुण्याने उन्मत्त झालेला माजलेल्या धुळीप्रमाणे मुसमसूत असतो. तो कधी कुणाला मान देत नाही. मदोन्मत्त रेड्यासारखा सतत लोकात फिरत बसतो. त्याच्या हातात नित्य पानपट्टी, तोंड रंगलेलं, घमेंडीत मान वर करून हिंडत असतो. वडीलधारं माणसं भेटली, श्रेष्ठ व्यक्ती दिसली तरी तो कधीही नतमस्तक होत नाही. कुत्र्याप्रमाणे तो दारोदार हिंडत असतो. परस स्त्रिया न्याहाळण्यात आनंद मानतो. याच गोष्टीत सगळा जन्म घालवून आपल्या आयुष्याचं स्वतःच वाटोळं करून घेतो. आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो. सुखासीन आयुष्य घालवणाऱ्या, त्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानणाऱ्या लोकांचं प्रमाण अलीकडे जरा वाढतंय का? आयुष्य संपत आल्यावर काहींना आपल्या वर्तनाचा पश्चात्ताप होतो. मरणाच्या घटका मोजणारा एक माणूस रडत रडत तसं म्हणाला, वयाला 60 वर्ष पूर्ण झाली. मी आयुष्यात काय केलं आणि काय मिळवलं? एका माणसालाही मला प्रेमाने जोडता आलं नाही. मन मोकळं करायला जागाही मिळाली नाही. जन्मभर व्यसनं केली.
तीच तेव्हा गोड वाटली. त्यात माणसं दुरावली गेली. आईबापांची अडगळ वाटली म्हणून त्यांना घराबाहेर काढलं. देवाने सगळं बघितलं. ती शिक्षा आम्ही आज भोगतोय. आज सगळं समजतंय, पण आता वेळ निघून गेली आहे. तुकोबांनी मानवी जीवनाचं चित्र रेखाटणारा सुंदर अभंग लिहिला आहे. असे सुप्रसिद्ध अभंग आम्ही ऐकलेले असतात. बरेचदा असे अभंग आमच्या मुखोद्गतही असतात, पण त्याच्या अर्थाच्या पोटात आम्ही सहसा कधी उतरत नाही. वास्तविक त्या अभंगाचा अर्थ समजला की आनंदाच्या सरी बरसतात. आपल्या मनाला सुखाचा ध्यास लागला की सतत त्या सुखामागे धावताना आमचं आयुष्य वाया जातं. सुखासीनतेची सवय जडणं वाईट असतं. खरं म्हणजे दुःखात आणि संकटातच आपल्याला खरी जाग येते. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. धरी धरी आठवण, मानी संतांचे वचन. नेले रात्रीने अर्धे, बाळपण जरा व्याधे. तुका म्हणे पुढा, घाणा जुंती जशी मुढा. जीवनातील संकटांमुळे तुकोबा अंतर्मुख झाले. त्यांना खडबडून जाग आली. त्यांना भक्तिमार्ग दिसला. या मार्गावर त्यांचं मन स्थिर आणि शांत होऊन गेलं. मन निवलं, चित्त स्थिर झालं, मनाची प्रसन्नता वाढली. पैशाचा अभाव हे दैन्य नाही आहे, तर संसाराबद्दल वाटणारी आसक्ती हे खरं दैन्य आहे, हा विचार त्यांना अनुभवातून समजला. जीवनात सुख हे मृगजळासारखं असतं. आपल्या वाट्याला सुखापेक्षा दुःखच जास्त येतं. त्यामुळे आपण नाराज होतो, जीवनाला कंटाळतो, जीवनात राम वाटेनासा होतो. वास्तव मान्य करण्याचं धैर्य आमच्यात नसतं. संसारात प्रत्येकाला सुख जवा एवढं आणि दुःख पर्वता एवढंच मिळतं. या सत्याची जाणीव मनात ठेवून संत विचारांच्या मार्गाने आपण गेलो तर आपण समाधानी, सुखी आणि प्रसन्न होऊ, हा दिलासा तुकोबा आपल्याला देतात. आपल्या आयुष्याचं गणित तुकोबा आपल्याला सांगतात. माणसाचं निम्म आयुष्य रात्रीच्या झोपेत जातं. काही काळ बालपणात तर काही काळ म्हातारपणात व्याधींच्या सोबतीने जातं. संत वचनांच्या मदतीने तू जर काही उपाय केले नाहीस तर पुढील जन्मसुद्धा तू असाच घाण्याला जुंपला जाशील, असा मौलिक संदेश तुकोबा आपल्याला या अभंगात देतात. आपल्याला संसाराची वाट सोपी करायला शिकवतात आणि या सोप्या वाटेवर आपल्याला खरं तर घेऊनही जातात. ईश्वरी कृपा झाली की संसार सुखमय वाटतो. सुखाच्या जागा आपल्या आत आहेत, बाहेर नाही आहेत. त्याच्या कृपेमुळे दुःखसुद्धा सुख वाटतं. ईश्वरी कृपेशिवाय सारं काही व्यर्थ आहे. सर्वसामान्यांचं आयुष्य लौकिक गोष्टींच्या वाढीत संपून जातं. ईश्वराचं स्मरण होत नाही, हे खरं दुःख आहे. आपली सुखदुःखाची कल्पनाच मुळात चुकीची असते. जे आपल्याला आवडतं, इष्ट वाटतं त्याला आपण सुख मानतो. ज्याचा द्वेष करतो ते दुःख वाटतं. तुकोबा म्हणतात की संसार मूळचा दुःखमय असला तरी भगवंताच्या कृपेने तो गोड आणि आनंदरूप करता येतो. अलौकिक शाश्वत सुखासाठी संत संगती हवीच. संत संगती केवळ आयुष्याच्या संध्याकाळी नको, तर ती लहानपणापासून हवी. आपल्याच आयुष्याचा न लक्षात येणारा हिशोब तुकोबांनी आपल्याला या अभंगात सांगितला आहे. मानवी जीवन हे बुडबुड्यासारखं आहे. त्यामुळे माणसाला सुख मिळणारच कसं? नामस्मरणामुळे हे सुख नक्की मिळतं. आदर्श गृहस्थाश्रमाचं बोलकं अर्थपूर्ण वर्णन तुकोबांनी पुढच्या अभंगात केलेलं आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. पर उपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माता. भूतदया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्त्व वडिलांचे.
तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. वैराग्य कधीही बाह्यांगाचं नसतं. आपल्या सद्वर्तनातून आपल्याला सहज वैराग्य म्हणजे विरक्ती प्राप्त व्हायला पाहिजे. वैराग्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते. धन मिळवू नये असं तुकोबा कधीही म्हणत नाहीत. धन मिळवावं, पण ते प्रामाणिकपणे, योग्य सत्याचा व्यवहार करून धन जरूर मिळवावं. त्या मिळकतीत कधी आसक्ती ठेवू नये. निरपेक्ष वृत्तीने धनाचा सदुपयोग करावा. अशा विचारांच्या, कृतीच्या माणसाला पुढचा जन्म नक्की चांगला येतो. आईवडिलांना मान देऊन जो त्यांच्या कीर्तीत भर घालतो त्याचा गृहस्थाश्रम सफळ होतो असं तुकोबा आवर्जून सांगतात. जगाच्या कल्याणासाठी परमेश्वरांनी संतांना इहलोकात पाठवलेलं असतं. जनसेवा हीच खरी ईशसेवा या विचारांनुसार संतांचं वर्तन असतं. आपल्या अनुभवातून ते समाजाला मौलिक विचार देतात. संतांचे असे विचार म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातली सोबत आहे. त्यामुळे तुकोबांसारख्या संतांचे अनुभूतीचा दिव्य स्पर्श असलेले विचार हेच आपल्या जीवनातलं खरं खुरं धन आहे. संतांचे विचार जेव्हा आपल्या कृतीत उतरतील तो खरा सुदिन आहे.